गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचा संप सुरू आहे आणि त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। आजही संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर परिवहन विभागाने मोठी कारवाई केली आहे। आज दिवसभरात 1135 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय, तर आतापर्यंत 2053 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। नाशिक मुंबई महामार्गावरील बस स्थानकावर उभा असलेल्या 2 बसची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे। दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञातांकडून बसवर दगडफेक करण्यात आली। तब्बल 4 दिवसांनंतर नाशिकातून शिवशाहीची पहिली बस पुण्याच्या दिशेने रवाना झाली आहे। पोलीस बंदोबस्त देण्याचं आश्वासन देऊन देखील बंदोबस्त न मिळाल्यानं शिवशाही व्यवस्थापन मात्र नाराज आहे, तर 20 ते 25 प्रवासी घेऊन बस पुण्याच्या दिशेने रवाना झाली। डंके की चोट पर मुंबई उच्च न्यायालयानं कामगारांचा संप बेकायदेशीर ठरवलेला नाहीच असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय। तसंच एक मंत्री म्हणून अनिल परब तुमच्याकडून खोटारडेपणा किंवा चुकीची माहिती पसरवण्याच्या अपेक्षा नाहीत असं देखील सदावर्ते यांनी म्हटलंय। सांगायचं आहे, डंके की चोटवर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आतापर्यंत फायनली संपाला इलिगल बेकायदेशीर ठरवलेलं नाही। कायद्याचे पुस्तक वाचून बघायचे। मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश सुरूच आहे। आझाद मैदानात आंदोलनावेळी अक्कलकोटवरून आलेल्या महिलेला भोवळ आली। महादेवी गुरव असं महिलेचं नाव असून 8 वर्षापूर्वी तिच्या पतीनं एसटी आगारात आत्महत्या केली होती। या महिलेला जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर यावं असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलंय। तसंच जे कर्मचारी कामावर येतील त्यांना संरक्षण दिलं जाईल असंही आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिलंय। की कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, जे कामगार कामावर येऊ इच्छित आहेत त्यांना पूर्णपणे संरक्षण दिलं जाईल आणि मला असं वाटतं की बरेचसे कामगार कामावर यायला तयार आहेत। तर असे जे कामावर येणारे कामगारांना पूर्णपणे संरक्षण दिलं जाईल आणि एसटीची सेवा लोकांसाठी रुजू करण्याचा प्रयत्न केला जाईल। एसटी कामगारांच्या संपावरून परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय। आज एसटी कामगारांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्यांनी त्यांचं सरकार असताना एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण का केलं नाही असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केलाय। किती मदत मग त्यांच्या काळामध्ये त्यांनी विलीनीकरण का नाही केलं? आर्थिक परिस्थिती चांगली होती, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या। आत्महत्या करू नका, आत्महत्या करून डाव अर्धवट सोडू नका, ही लढाई आपल्याला लढायची आहे असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलंय। तसंच आत्महत्या करणाऱ्यांचं मी नेतृत्व करणार नाही, ही माझी आट आहे, त्यामुळे आत्महत्या थांबवा असंही आवाहन राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं। भाजपा आमदार गोपीचंद पडाळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावरच रात्र घालवली। तसंच विलीनीकरणाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा पडळकरांनी सरकारला दिला। तुमचं खायचं आणि दाखवायचं दात पूर्णपणे वेगळं आहे। तुमचा नेमका हेतू काय आहे तो महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुम्ही स्पष्ट करा। मुंबई आम्ही सोडणार नाही जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत। महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा यलगार अजूनही सुरू आहे, त्याच संदर्भातील टॉप 9 बातम्या पाहूया। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, यावर सन्मानपूर्वक तोडगा काढला जाईल असं आवाहन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय। तसंच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे, पगार वाढवण्याची आवश्यकता आहे असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं। एसटी कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा आझाद मैदानातील आंदोलकांनी दिलाय। उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला मनसेनं पाठिंबा देत पायी मोर्चा काढलाय। यावेळी मनसेनं सरकारविरोधात घोषणाबाजी केली। कराडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या 4थ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन केलं। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।
नाशिकमधील मालेगाव नांदगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। त्याच्या निषेधार्थ कामगारांनी मालेगावमध्ये मुंडन तर मनमाडमध्ये जागरण गोंधळ आंदोलन केलं। पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडन करून राज्य सरकारचा निषेध केला। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाग यावी यासाठी मुंडन आंदोलन करण्यात आलं। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होते। या परिस्थितीचा फायदा घेत पंढरपुरात खासगी वाहन चालक दुप्पट तिप्पट पैसे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत। जळगावात आंदोलनाला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत 28 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। जळगाव विभाग नियंत्रकानं ही कारवाई केली आहे, मात्र तरीही एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत। बुलढाण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संपात आता त्यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले आहेत। पतीला आधार देण्यासाठी बायका लहान मुलांना घेऊन संपात सहभागी झाल्यात। आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे। 48 तासात मानहानीकारक ट्विट डिलीट करून जाहीर माफी मागा, अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा असा इशाराच नोटिसीमधून अमृता फडणवीस यांनी मलिकांना दिलाय। नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे। फडणवीस यांच्यामुळे माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली असून त्यांनी भरपाई द्यावी आणि 4 कोटी रुपये द्यावेत, अन्यथा कोर्टात जावं लागेल असा इशारा निलोफर मलिक यांनी फडणवीसांना दिला। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटरवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजपचे नेते माणसांना जनावराची उपमा देत आहेत, त्यातून त्यांची संस्कृती दिसून येते असं सांगत इंसान इंसान होता है हे यांना कळतच नाही असा टोला मलिकांनी लगावलाय। काल देवेंद्रजींनी बर्नार्ड शॉच्या एका फ्रेजचा उल्लेख करून माझ्या बाबतीत एक जानवरची उपमा देण्याचे प्रयत्न केले। याच्यातून यांची काय संस्कृती आहे? चिखलात कोण लोळतंय आणि चिखलफेक कोण करतंय हे राज्यातील जनतेला समजतंय असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। तसंच मलिकांना मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिल्याचंही राऊतांनी सांगितलं। चिखलात कोण लोळताय आणि चिखलफेक कोण करताय आणि चिखलफेकीची सुरुवात कुठून झाली हे या राज्याची जनता संपूर्णपणे जाणते। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे। दररोज सकाळी बोलून संजय राऊत दमले आहेत, आता नवाब मलिक बोलत आहेत, त्यामुळे संजय राऊत यांना बोनविटा पिण्याची गरज आहे असा टोला संजय राऊत आणि नवाब मलिक यांना चंद्रकांत पाटलांनी लगावला। सकाळी बोलून मग नवाब मलिक आले, तर संजय राऊतांना पुन्हा एकदा बोनविटा पिऊन ताकद आली असते तुम्ही मागे होतात, तर त्यामुळे तुम्ही मागे बसताय का? अधिवेशन कधी करणार आहात तुम्ही ते सांगा पहिलं। पुण्यातील वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर ईडीचे छापे पडलेले नाहीत। ईडीचे छापे पुण्यातील एका ट्रस्टवर पडल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे। तसंच ईडी माझ्या घरी आली तर स्वागतच करेन असंही मलिकांनी म्हटलंय। जो छापेमारी हो रही है, जिसकी खबरें आ रही हैं, कुछ चैनल वालों ने चला दिया कि नवाब मलिक के घर तक ईडी पहुंच जाएगी। पता के आएंगे तो स्वागत भी करेंगे। राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ ईडी अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे। तसंच या भेटीत भाजपा नेत्यांवर ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यांचं काय झालं, भाजपा नेत्यांची चौकशी का केली नाही, त्यांना कोर्टात का उभं केलं नाही असे प्रश्न विचारण्यासाठी राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ जाणार असल्याची माहिती मलिकांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलेलं आहे एक कळविंग लेटर तयार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डेलिगेशन सगळे प्रकरण घेऊन ईडीच्या कार्यालयात जाणार आहे की हे तपास का थांबलेले आहे। औरंगाबादेत पद्माकर मुळेंच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केली। पद्माकर मुळे हे औरंगाबादेतील बियाणे उत्पादक व्यावसायिक आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे। मुख्यमंत्र्यांना गेल्या काही दिवसांपासून मान आणि मणक्याचा त्रास होत आहे, तर मुख्यमंत्री सध्या मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात दाखल आहेत।